नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. लाडकी बहीण योजनेला ब्रेक, निधी वितरण थांबवण्याचे आदेश. काँग्रेसवर संविधान बचाव म्हणण्याची वेळ का आली? बच्चू कडू यांचा सवाल. मनोज जरांगेंची बैठक म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची टीका. आणि महायुती सरकारने महाभ्रष्टाचार केल्याचा अखिलेश यादवांचा धुळ्यातील सभेत आरोप. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या काळात स्थगित करण्यात आली असून महिलांना पुढील महिन्याची रक्कम मिळणार नाहीये. निवडणुकांच्या घोषणेनंतर आता राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आचारसंहितेदरम्यान मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या योजनेचा निधी लांबवण्यात आलाय. महायुती सरकारने महाभ्रष्टाचार करत महाराष्ट्रातील जनतेला महादुःखी केल्याचा घणाघाती आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी धुळ्यातील सभेत केलाय. एकीकडे युती सरकारने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार, विकास कामांमध्ये करोडोंचा भ्रष्टाचार केला आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना देऊन आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न चालू आहे असं सांगत यादव यांनी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीला निवडून देईल असा विश्वास व्यक्त केलाय. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी और महायुति गठबंधन ने महाराष्ट्र की जनता को महादुखी किया है और जो स्मारक और प्रतिमा में घपले घोटाले देखे, यहाँ पर जो मैंने सड़कें देखी हैं, महाराष्ट्र में भ्रष्टाचार नहीं महाभ्रष्टाचार चल रहा है। इन सब का जवाब इस बार जनता देने जा रही है और महाराष्ट्र की सरकार, महायुति की सरकार, ये जनता के चुने हुए वोटों से सरकार नहीं बनी है। ये हत्याई हुई सरकार है। दबाव बना के, खोखा दे करके और लोगों को डरा करके सरकार बनी है। लोगों की जांच करके, लोगों को डरा करके, खोखा दे करके ये सरकार इन्होंने बनाई है। महाराष्ट्र की सरकार तो जाएगी बीजेपी की। महाराष्ट्र के साथ दिल्ली की सरकार भी नहीं बचेगी। दिल्ली की सरकार भी जाने का काम होगा, क्योंकि दिल्ली की भी सरकार पूरे सहयोग और समर्थन वाली सरकार नहीं है। इसलिए महाराष्ट्र का ऐतिहासिक चुनाव होने जा रहा है. काँग्रेसवर संविधान बचाव म्हणण्याची वेळ का आली? 50 वर्षात संविधानावर तुम्ही व्यवस्थित उपक्रम राबवले असते तर काँग्रेसवर संविधान बचाव असं म्हणण्याची वेळ आली नसती, अशी टीका प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ते अमरावतीत कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. संविधान बचाव मी काँग्रेसवाल्यांना विचारतोय, 50 वर्षात जर संविधानावर तुम्ही जर व्यवस्थित उपक्रम राबवले असते, संविधानाच्या प्रत्येक पानावर अभ्यास करून काँग्रेस जर समोर आले असते तर आज संविधान बचाव म्हणण्याची वेळ तुमच्यावर आली नसते. कारण हे तुमच्या नालायकीमुळे हे दिवस आम्हाला पाहावं लागतं. इतका चांगला पक्ष असताना सुद्धा वाटळ करून टाकलं, नेतृत्वहीन असा पक्ष झाला. आणि उद्याची मनोज जरांगे यांची बैठक म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल आहे, अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. बैठका घेऊ म्हणायचं आणि लोकांना बोलवून गर्दी करायची आणि त्यांना चॉकलेट दाखवायचं, अशी जोरदार टीका वाघमारे यांनी जरांगेवर केली आहे. जरांगे यांनी उमेदवार उभे करू शकत नाहीत. उमेदवार उभे करण्याचा अधिकार जरांगेंना कोणी दिला, असा सवाल वाघमारे यांनी केलाय. उद्याची जरांगेची बैठक म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल. कारण जरांगेंनी अनेक बैठका घेतल्या, अनेक बैठका लांबवल्या, अनेक बैठका थांबवल्या, अनेक बैठका घेऊ असं सांगण्यात येतं. बैठका घेऊ म्हणायचं, लोकांना बोलून घ्यायचं, गर्दी करायची आणि कुठंतरी त्यांना चॉकलेट दाखवायचं, आमिष दाखवायचं आणि आपल्याला उमेदवार उभा करायचे म्हणायचे आणि इच्छुकांची भाऊगर्दी गोळा करायची. परंतु कोणी उमेदवार जरांगे उभा करू शकत नाही. जरांगेची ती ताकदच राहिलेली नाही. आणि खरं तर जरांगेला स्वतः उमेदवार उभा करायचा अधिकार दिलाय कोणी? जरांगेला स्वतःला अधिकार नाही ना. जरांगेचे मालक हे मुंबईमध्ये आहेत, तुतारीवाले आणि बाणावाले. ते ज्यावेळी ठरवतील किंवा उमेदवार द्यायचा त्यावेळी जरांगे देऊ शकतील. परंतु जरांगेने उमेदवार दिल्याच्या नंतर नक्कीच तुतारीचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे तुतारीवाले जरांगेला उमेदवारी देऊ शकत नाहीत.
कारण तुतारी आणि बाणामध्ये मुख्य मालक तुतारी आहे जरांगीची, आणि तुतारीवाले त्याला उमेदवार देऊच देणार नाहीत. त्यामुळे जरांगींनी समाजाची दिशाभूल करू नये आणि स्वतःची सुद्धा दिशाभूल करून घेऊ नये, असं माझं मत आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात एकाही जागेवर मुस्लिम उमेदवार दिला नाहीये. मात्र मतांसाठी दलित मुस्लिम समाजाचा वापर करून घेतलाय. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात MIM पक्षाच्या वतीने उमेदवार देणार असल्याची घोषणा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी केली आहे. या येणाऱ्या 2024च्या कोल्हापूर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर दक्षिण असेल, कोल्हापूर उत्तर असेल, हातकलंगडे मतदारसंघ असेल, शिरोळा असेल आणि इचलकरंजी असेल, या 5ही मतदारसंघामध्ये MIM पक्ष हा ताकदीनं निवडणूक लढवणार आहे, इतकी मी आज आपल्यासमोर ग्वाही देतो. आणि मुस्लिम समाजाला सातत्यानं टार्गेट केलं जातंय, दलित समाजाला टार्गेट केलं जातंय. MIM पक्ष या दोन्ही समाजाला नव्हे तर सर्वसमावेशक इतर जाती धर्माला सुद्धा सोबत घेऊन काम करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण हे 5 मतदारसंघ या कोल्हापूर जिल्ह्यातले ताकदीनं MIM पक्षाच्या वतीनं लढणार आहोत, अशी मी आज ग्वाही देतो. महायुतीमध्ये जागा वाटपावरून कोणताही वाद नसून महायुतीचे 3ही नेते परवा दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित होते. अमित शहा साहेबांसोबत त्यांची 2 तास चर्चा झाली असून आमची जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं शिंदे सेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलंय. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातील आदिवासी समाजाला एकत्र करून निवडणूक लढणार असल्याची घोषणा आदिवासी नेते तथा बिरसा क्रांती दलाचे विभागीय अध्यक्ष अर्जुन युवनाते यांनी केली आहे. गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक चळवळीत त्यांचा मोठा सहभाग असून आदिवासी समाजातील विविध प्रश्नांसाठी त्यांनी अमरावती जिल्ह्यात आंदोलन, उपोषण, मोर्चे काढून सरकारचं लक्ष वेधलं आहे. आदिवासींचे अधिकार वाचवण्यासाठी माझी उमेदवारी दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांना जय भीम, जय आदिवासी. तिवसा मतदारसंघामध्ये गेल्या काही दशकापासून प्रस्थापित लोकांची सत्ता आहे आणि या सत्तेच्या लाचेपोटी तिथला जो मजूर वर्ग आहे, तिथला जो शेतकरी आहे, तिथला तो वंचित घटक आहे, तिथला तो भटक्या जमातीचा समाज आहे, जाती जमातीचा समाज आहे. या समाजाचा कुठेतरी प्रतिनिधित्व तयार व्हावं, कुठेतरी ज्या छोट्या मोठ्या जाती आहे त्या जातींना कमी समूह असल्यामुळे त्यांचा आवाज विधानसभेत पोहोचत नाही, त्यांचा आवाज कधी कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचत नाही, त्यांचा आवाज कधी ग्रामपंचायतच्या एखाद्या सरपंचापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे अशी कठीण परिस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. आणि वारंवार आपण पाहतो का एकच घर, एकच कुटुंब, एकच नेता, एकच आमदार यांना इथला शोषित वंचित घटक हा कंटाळलेला आहे. त्याच्यामुळे मी एक सामान्य माणूस यांच्या विरोधात माझी ही उमेदवारी आहे आणि मी हे अपक्ष उमेदवारी आहे, कोणत्या पक्षाकडून नाही. आणि मला तरी असं वाटते का जो समाज वंचित आहे, शोषित आहे, भटका विमुक्त आहे,
त्याचा कमी समूह आहे, ज्या समूहाला कोणी विचारत नाही, त्याचा मला आवाज बनण्याचा एक वेळा तरी माझा हा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये मला समाजाने मदत करावी अशीच माझी विनंती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर कैलासनाथ यांनी काल या मुलाखती घेतल्या असून पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री जाधव, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगलेचे आमदार राजू आवळे यांनी मुलाखती दिल्या असून शिरोळ मतदारसंघासाठी गणपतराव पाटील, करवीर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि कॅप्टन उत्तम पाटील यांनी मुलाखती दिल्याचं पाहायला मिळालं. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. पुणे बेंगलोर महामार्गावरील ढेबेवाडी फाट्यावर 3 कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीला 24 तासात जेरबंद करण्यात सातारा पोलिसांना यश आलंय. मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने आरोपींना दिलेल्या माहितीनुसार संगनमताने ही गाडी लुटून 3 कोटी पळवण्यात आले होते. या चोरीमध्ये सहभागी असलेला एक आरोपी पोलिसांना मिळाल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार बाकीच्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. आरोपींकडून 2,89,34,000 रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. जालना जिल्ह्यातल्या सर्वच पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली असून मतदार यंत्राची सुरक्षा, निवडणुकीच्या काळात वाहनांची तपासणी, पोलिसांचे पथसंचलन, पोलीस बंदोबस्त यासह विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भंडारा जिल्ह्याच्या अंतिम टोकावर असलेल्या बपेरा बावनथडी सीमेवर चेकपोस्ट सुरक्षित राहावे तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने तुमसर कार्यक्षेत्रात असलेल्या डोंगरी बुजुर्ग माइन्स येथे दोन्ही राज्यातील पोलिसात समेट घडवून आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.